चला आज बनवूया आपण साबुदाणा वडा। त्यासाठी एक वाटीभर, या वाटीच्या साहाय्याने एक वाटीभर साबुदाणा घेतला आहे। 2-3 पाण्याने स्वच्छ धुतला आहे आणि रात्रभर छान भिजत ठेवलेला होता। हे बघा किती छान फुलला आहे, हे बघा खूप छान फुललेला आहे। आता यामध्ये आपण टाकूया थोडा अद्रक कुटून घेतलेला आहे, ते अद्रक टाकूया। हिरवी मिरची, मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। अर्धा चम्मच जवळपास जिरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। नंतर यात टाकूया शेंगदाणा कूट। शेंगदाणे भाजून घेतले आहे, त्याच्या साली काढल्या आणि आता बारीक केल्या मिक्सर मध्ये। नंतर यात टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ आणि छान मिक्स करूया। नंतर 2 बटाटे उकडून घेतले आहेत। आता छान त्याचा पीस काढूया आपण। अशा प्रकारे दुसरा पण बटाटा छान किसून घेऊया आपण। हे बघा बटाटे किसून झाले आपले दोन्ही पण। आता यामध्ये मिक्स करू आपण। आणि छान मिक्स करून घेऊया आपण। एकूण आपण 3 बटाटे उकडले होते, त्यापैकी 2चा आपण याच्यामध्ये या मिश्रणामध्ये उपयोग केला आहे। आणि एक जो बटाटा आहे हा जो शिल्लक आहे, तर आपण याचे आता स्लाइस करूया। अशी जाडसर स्लाइस करूया आपण। हे बघा अशा प्रकारे स्लाइस करूया आपण। आता जे बटाट्याची आपण जे स्लाइस कट केलेली आहे ती आपण आता थोडी तुपामध्ये शॅलो फ्राय करून घेऊया। थोडं तेल टाकूया, तूप टाकूया कढईमध्ये। आणि हे बटाट्याचे जे काप आहेत हे दोन्ही साइडनी छान शॅलो फ्राय करून घेऊया आपण। दोन्ही साइडला छान करूया फ्राय। नाही केले तरी चालेल, पण याच्याने जास्त चव आपली वाढली जाईल। अशा प्रकारे सर्व स्लाइस आपण फ्राय करून घेऊया।
फ्राय केल्यानंतर हे बघा पिठी साखर मी तयार करून ठेवली आहे. गोड तिखट छान चव वाटेल. ज्यांना साखर आवडत नसेल त्यांनी साखर नाही टाकली तरी चालेल. हे बघा आता असे शॅलो फ्राय झाले आपले. आता प्लेटमध्ये काढूया. आणि अशी गरम गरम असतानाच आपण यावर पिठी साखर स्प्रेड करूया. अशा प्रकारे साइड चेंज करूया. अशा प्रकारे आपण सर्व स्लाइस ज्या आहेत त्या शॅलो फ्राय करून घेऊया. बघा सर्व स्लाइस आपल्या झाल्या छान शॅलो फ्राय झाले आहे. आणि साखर पण लावून झाली आहे. पिठी साखर लावलेली आहे. काही जाडसर पण साखर आहे त्यामध्ये. बघा सर्व स्लाइस आपल्या शॅलो फ्राय झालेल्या आहे आणि साखर पण त्यावर स्प्रेड केलेली आहे. चला आता आपण वडे बनवून घेऊया. हाताला आधी थोडं पाणी लावूया. हे बघा आता जो वड्याला जे आपण घेतलेला आहे, जो गोळा घेतला आहे त्याचे 2 भाग करूया आपण. असे असे पाणी लावूया आधी थोडं. असे गोल करूया आणि असा पातळ असा एक छोटा वडा बनवूया आधी. असा त्याला साईडला ठेवूया. पुन्हा हाताला थोडं पाणी लावूया. आणि हा जो दुसरा गोळा आहे त्याला पण असं छान प्रेस करूया. पातळच घेऊया. हे बघा असे पातळ. आता यामध्ये आपण एक स्लाइस ठेवूया. ही बटाट्याची स्लाइस जी आहे ती ठेवूया. आणि त्यावरती हा जो दुसरा जो वडा तयार केला आहे तो त्यावर प्रेस करूया. पाण्याने असा हात ओला करूया आपण असा आणि असे असे प्रेस करूया. असं प्रेस करूया. दोन्ही साइडने असं छान प्रेस करूया आपण. हे बघा अशा पद्धतीने सर्व साइड पॅक झाली आहे. हा बघा अशा प्रकारे पुन्हा एक करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने पुन्हा थोडं पाणी लावूया तळ हाताला. अशा पद्धतीने त्यामध्ये आता एक स्लाइस ठेवूया आपण. प्रेस करूया. पुन्हा ही साइड असं करून ही साइड प्रेस करूया. हे बघा दुसरा पण वडा तयार झाला आहे. आता आपण
एक त्रिकोणी करून बघूया वडा। पाणी लावूया, प्रेस करूया। प्रेस केल्यानंतर अंगठ्याच्या साहाय्याने याला असं प्रेस करू। इकडे एक प्रेस करायचं, इथे प्रेस करायचं आणि अशा पद्धतीने प्रेस करूया। हे बघा, अशा पद्धतीने असा त्रिकोणी एक साइड झाल्यानंतर दुसरी साइड पण करूया आपण। अंगठ्याने एक साइड प्रेस करूया, दुसरी साइड ह्या बोटाने अशी प्रेस करूया। हे बघा, नंतर हातावरती घेऊन असं करूया। सहज इझिली होतं ते। आता आपण यामध्ये स्लाइस ठेवूया। हे बघा, त्यावर दुसरी साइड ठेवूया आणि प्रेस करूया। प्रेस केल्यानंतर दुसरी साइड पुन्हा प्रेस करूया। अशी प्रेस केल्यानंतर पुन्हा पाहिजे तसा आकार आपण देऊ शकतो। पुन्हा छान आकार देऊया त्रिकोणी। हे बघा, हे बघा, छान आकार झालाय आपला। चला, अशा प्रकारे तुम्ही गोल पण करू शकता, कटलेट टाइप पण करू शकता। चला, तुम्हाला एक कटलेट टाइप करून दाखवते। हाताला थोडं पाणी लावूया, प्रेस करूया। असं प्रेस केल्यानंतर त्यामध्ये स्लाइस ठेवूया आणि यालाच आपण कोटिंग करूया। असं हे बघा, अशा प्रकारे। हे बघा, छान त्याला कोट करूया। हा बघा, कटलेट टाइप पण एक आकार झालाय। चला, आता अशा प्रकारे सर्व कटलेट सर्व वडे करून घेऊया। दोन्ही साइडनी छान फ्राय करून घ्यायचं। अशा प्रकारे आपण सर्व वडे छान तळून घेऊया। तयार झाले बघा गाईज आपले साबुदाणा वडे। छान क्रिस्पी झाले आहेत, हे बघा। हे बघा, हे बघा, छान
खूप छान झाले. कसा वाटला गाईज आजचा माझा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा. थँक्यू.